नाही, हे जेव्हा आपण असं म्हणतो ना, की समाज काय म्हणेल? तिथं ॲक्चुअली आपल्या डोक्यात जो समाज असतो, ते साधारण आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली, आपल्याला माहिती असलेली माणसं आणि ती काय म्हणतील? आणि त्या अर्थाने बघायला गेलं तर आपल्या बाहेर सगळेच समाज. याच पुण्यामध्ये काही दशकांपूर्वी सकाष्ट की विकाष्ट असा वाद झालेला होता. हां, म्हणजे हल्लीच्या मॉडर्न मुली नऊवारी साडी नेसत नाहीत, तर त्या हां. गोल साडी नेसतात. म्हणून सुद्धा त्याला विरोध करणारे किंवा त्याच्यावर टीका करणारे असे लोक होते. म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा ॲक्सेप्ट होणं, हं, नॉर्मलाईज होणं हं. आणि त्या बदलत जाणं. म्हणजे हा जो पुन्हा एक भाग आहे ना, की आमच्या वेळेला असं होतं. पण ते तेव्हा जे होतं, ते तुमच्या आधीच्या पिढीला सुद्धा वाटत होतं, की हे काय आहे? शहरी मध्यमवर्गीय म्हणून मला स्वस्त भाज्या ही माझी गरज असेल. हं. पण ग्रामीण भागातला शेतकरी म्हणून माझ्या शेतीमालाला योग्य भाव. किंमत मिळावी, हे माझं. बरोबर. आता हे एकमेकांशी क्लॅश होतात, कारण हं. एक्झॅक्टली हो, अपोझिट असू शकतात. हो. मग ह्या दोन्हीचं निगोसिएशन करून, ॲडजस्टमेंट करून, की ह्यांना योग्य रास्त भावात भाजी मिळाली पाहिजे आणि त्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे त्यांच्या शेतीमाल. हे निगोसिएशन करण्याचं काम हे राज्यसंस्थेकडे आहे. माणूस हा एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे ना शेवटी, की त्याला एका लेव्हलला व्यक्ती म्हणून त्याची जी काही ओळख आहे, हं. त्याची ऑटोनॉमी त्याला हवी आहे, स्वायत्तता, की मी म्हणून माझं काहीतरी आहे ते. पण त्याचवेळेला त्याच्या सुरक्षिततेचीही गरज आहे. म्हणजे आपण फक्त ते जे लहानपणी वाचलेले रॉबिन्सन क्रुसोच्या हं. गोष्टी आहेत, तसं बेटावरती सोडून दिलं आणि जग बाबा तुझं, तुझ्या मतानी सगळं जग असं म्हटलं, तर तिथं त्याला एकटंही वाटेल भयंकर, एकाकी वाटेल. हं. त्याला सिक्युरिटीची, त्याला कनेक्टेड असण्याची गरजही त्याला तेवढीच वाटते. तर ह्या विरोधाभास आहे ह्याच्यामध्ये, पण त्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये माणूस म्हणून आहेत. हॅलो, लो, 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 लो. हाय, हॅलो, नमस्कार. द मुक्त मुक शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये स्वागत आहे आणि आज खरंच स्पेशल एपिसोड आहे. शार्दूलचा प्रत्येक एपिसोड स्पेशल असतो. तर आज स्पेशल आहे कारण का एक नवीन अनाउन्समेंट आहे आणि एक नवीन मूल जन्माला घालतोय मुक्त मुक म्हणून. बापरे! एकदम बाप झाल्यासारखं वाटलं रे. लोक क्या कहेंगे? नाही, आम्ही उगाच त्याच्यावर ट्रिप करतोय कारण आजचा विषयही तो तो आहे आहे. आणि अनाउन्समेंट ही आहे की आपण ये नागरिकशास्त्र नावाने आपण आणखीन एक नवीन चॅनल सुरू करतो आहोत, ज्यामध्ये आपण फक्त नागरिकशास्त्र आणि सिव्हिक्स आणि नागरिकांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचं ज्ञान याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. तर ते नवीन चॅनल आपण सुरू करतो आहोत. त्याच्यासाठीचा हा स्पेशल एपिसोड आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण समाज या गहन विषयावरती हलकी-फुलकी चर्चा करणार करणार आहोत आहोत. आणि याचा दुसरा एपिसोड तुम्हाला नागरिकशास्त्रावरती बघायला मिळेल. तर म्हणून हे सांगणं गरजेचं होतं, की हा पहिला एपिसोड आहे आणि याचा दुसरा एपिसोड जो आहे, जो पार्ट आपण 1 हा आहे. पार्ट 1 हा आहे. पार्ट 2 जो आहे या समाज या विषयाचा एक्सटेंडेड व्हर्जन ते तुम्हाला नागरिकशास्त्रावरती बघायला मिळेल. तर प्लीज आत्ता जा. अमुक तमुकला तर सबस्क्राईब केलंच आहे तुम्ही. नसेल केलं तर करा आणि नागरिकशास्त्रावरही जा आणि त्याला सबस्क्राईब करा. त्याचे बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला बाकी व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील. तर येस. आजचा विषय आहे समाज म्हणजे लोक क्या कहेंगे? समाज क्या कहेगा? लोकं काय म्हणतील? समाज काय म्हणेल? चार चौघात दाखवायचं काय? तर येस. तर आपण कायम बॉदर्ड असतो म्हणजे सगळे ॲज इंडिव्हिज्युअल्स म्हणून पण, की म्हणजे जितका जास्त आपण त्या एका अननोन एंटिटीचा भाग असतो, तितकंच आपलं त्याचं बर्डन असतं आणि मला असं वाटतं प्रत्येकजण ते ऑलमोस्ट रेसमध्ये असल्यासारखं इज ट्राइंग टू फिट इन, की काहीतरी एक एंटिटी आहे ज्याच्या भोवती जी आपल्याला खूप मॅटर करते आणि त्याच्या भोवती आपलं आयुष्य खूप फिरतं आणि सतत फिट इन करण्याचा तो प्रवास असतो. तर याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चैत्रा रेडकर. त्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत आणि येस प्लीज वेलकम टू द शो. थँक यू. म्हणजे ते खूप वर्ष पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र हे वेगवेगळ्या वर्ष त्यांनी अभ्यास केलाय, त्यांनी कामं केली आहेत त्याच्यावरती. त्यांनी नागरिकशास्त्राचं पुस्तक लिहिलं आहे. तर त्यांना या सगळ्या विषयाचा खूप चांगला अभ्यास आहे आणि हू बेटर पर्सन दॅन हर टू डिस्कस अबाउट सोसायटी, समाज. म्हणजे आपण हे समाज काय म्हणेल आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं हे करतो. पण नक्की समाज म्हणजे काय? कारण ते ती चौकट आखली नाही तर त्या चौकटीच्या आत आहोत का बाहेर आहोत हे कळणार कसं आपण? हं, नाही, हे जेव्हा आपण असं म्हणतो ना, की समाज काय म्हणेल? तिथं ॲक्चुअली आपल्या डोक्यात जो समाज असतो,
ते साधारण आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली आपल्याला माहिती असलेली माणसं आणि ती काय म्हणतील आणि त्या अर्थाने बघायला गेलं तर आपल्या बाहेर सगळेच समाज म्हणजे अगदी घरातली माणसं सुद्धा त्या दृष्टीने बघायला गेलं की कोण काय म्हणेल किंवा लोक काय म्हणेल समाज काय म्हणेल. पण समाज नावाची जर आपण एक समाजशास्त्रीय कन्सेप्ट म्हणून किंवा कोणत्याही मानवी समाज किंवा भारतीय समाज अशा अर्थाने ज्यावेळेला आपण समाज म्हणतो तर साधारणपणे आपल्याला ज्या गोष्टीबद्दल बोलायचं असतं ती गोष्ट म्हणजे एका ठराविक अशा जॉग्राफिकल एरियामध्ये भौगोलिक एका भागामध्ये राहणारी आणि साधारणतः सारखी संस्कृती काहीतरी त्यांना जोडणारं असं एक समान धागा असलेला असा एक गट. कारण नुसत्या गर्दीला आपण समाज म्हणणार नाही. कुठेही माणसं जस्ट गोळा झाली किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये कनेक्ट आहे तर सांस्कृतिकदृष्ट्या समान असलेली आणि ओव्हर द पिरियड एकत्र राहत असताना वेगवेगळ्या सामाजिक संस्था ह्या त्यांच्या एकत्र राहण्यातनं जन्माला आलेल्या आहेत तिथं ज्या त्यांना बांधतायत. एक ठराविक पद्धतीची कुटुंब व्यवस्था असेल किंवा इतर काही सामाजिक व्यवस्था या असतील. मला या प्रश्नाची उत्तराची सुरुवात करतानाच चैत्रा आमच्या म्हटलं ना ते फार इंटरेस्टिंग वाटलं की आपण सोडून सगळे समाज. तर ते जे तो एक छोटासा हे आहे ना की मी सोडून सगळे समाज, सो मी त्या समाजाचा भाग कधी असतो का आणि मग ते मला कसं इम्पॅक्ट करतं कायम. कारण प्रत्येक वेळेस माझ्या सगळे डिसिजन्स म्हणजे आपण ज्या काही गोष्टी असतील ज्या काही म्हणजे आपण ज्या पद्धतीनं बोलतो ज्या गोष्टी खातो प्रत्येक गोष्ट आपण या सतत एक्सटर्नल फॅक्टर्समधनं शिकत असतो आणि ते खूप इन्फ्लुएन्स करत असतं. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की एका व्यक्तीचा आणि समाजाचा ते काय म्हणजे नातं असतं. कारण कधीतरी आत्ता जसं बोललो आपण तसं ते की मी त्याचा घटक आहे आणि कधीतरी मी सोडूनच ज्या लोकांना बघतोय तो माझ्यासाठी समाज आहे. तर हाऊ डू यू सी दॅट? आता हे कसं आहे की जरी मी म्हटलं की मी सोडून सगळे समाज तरी सगळे काही सगळ्या समान पातळीवरती नसतात. म्हणजे मी सोडून सगळे समाज असं म्हणताना वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत म्हणजे कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे, विवाह ही एक सामाजिक संस्था आहे, धर्म ही एक सामाजिक संस्था आहे, जातीवर्ण व्यवस्था ही एक सामाजिक संस्था आहे. याच पद्धतीने आपण इतरही म्हणजे विद्यापीठ शाळा असतील माणूस वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक संस्था ह्या निर्माण त्यांनी केलेल्या आहे आणि नवीन नवीन तो करत राहणार आहे. पण ज्या वेळेला माझ्या बाहेर सगळेजण समाज असं म्हणतो तेव्हा कुटुंब हा जितका माझ्या जवळ आहे किंवा मी जेवढी त्या कुटुंबाचा भाग आहे तेवढं मी सगळ्याच सामाजिक संस्थांचा भाग असेन. ते माझ्या तेवढं मनाच्या पण जवळ असतील असं नाही. आणि मी आणि समाज ह्यांच्यामधलं जी काही देवाणघेवाण आहे मग त्याच्यात ॲडजस्टमेंट आली, त्याच्यात निगोसिएशन आलं, त्याच्यातनं अपेक्षा आल्या, ह्या ज्या पद्धतीने मला कुटुंबाच्या संदर्भात असतील त्या माझ्या शेजारच्या बाबतीत नसतील किंवा इतर सामाजिक संस्थांच्या संदर्भामध्ये नसतील. त्याच्यामुळे हे एका पातळीवरती निगोसिएशनच आहे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या संदर्भात आणि त्याचं असं काही फिक्स्ड पॅटर्न हा कोणत्याही समाजातही नसेल आणि कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीतही नसेल. कारण ते निगोसिएशन कसं होतं. दुसरी गोष्ट अशी की कुटुंब व्यवस्था किंवा ह्या कोणत्याही संस्था असं जर आपण म्हटलं तर त्यासुद्धा ओव्हर द पिरियड बदलत गेलेल्या आहेत. म्हणजे आपण कुटुंब संस्था जर म्हटलं उदाहरणार्थ तर काही वर्षांपूर्वी अगदी 50 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्या टप्प्यावरती सुद्धा ज्या प्रमाणामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती त्या प्रमाणात ती आत्ता आपल्याला दिसत नाही. बरोबर. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना ज्या पद्धतीची नाती एकमेकांशी होती त्याच्यापेक्षा आत्ताच्या समाजामध्ये आपली नाती ही पुष्कळ वेगळी आहेत. म्हणजे 50 वर्ष कशाला अगदीच आपण आपल्या लहानपणाचं जरी आठवलं तरी आपण ज्या प्रमाणामध्ये आपल्या आजोळी किंवा आपल्या नातेवाईकांकडे 2-2 आठवडे महिनाभर सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊन राहत होतो तितकं आज आपण जात नाही. म्हणजे आता एखाद दुसरा दिवस जाणं किंवा आणि ह्याला काही म्हणजे हा काही माणूसघाणेपणा किंवा असं नेसेसरीली झालंय असं नाही. आपलं जगणं ज्या प्रकारे बदललेलं आहे त्यातनं आपलं इतरांबरोबरचं जे काही नातं आहे म्हणजे जो प्रश्न तू विचारलास की व्यक्ती आणि समाज तर तेही शेअरिंग तेही देवाणघेवाण हे बदलत गेलेलं आहे. आणि म्हणून मग एकमेकांकडे जाणं असणं एकमेकांकडनं असलेल्या अपेक्षा असतील
किंवा एक व्यक्ती म्हणून माझी प्रायव्हसी नावाची गोष्ट असेल, हम्म. याच्याबद्दलच्या सुद्धा जाणीवा, ह्याबद्दलच्या संकल्पना, या सुद्धा ओव्हर द पिरियड ह्या बदलत जाताना आपल्याला दिसतात. हम्म. ह्याच्यात चांगलं किंवा वाईट असं व्हॅल्यू जजमेंट करता येईल किंवा करावं असं वाटत नाही. कारण जो परिसर बदलत असतो, जो आपला संदर्भ बदलत असतो, त्या संदर्भाच्या अनुषंगानेच या जाणीवा निर्माण होत असतात. म्हणजे ओके. शेतीप्रधान समाजात राहत असताना ज्या गोष्टी शक्य होत्या, त्या शहरात राहताना औद्योगिक हम्म. समाजामध्ये त्या प्रकारे त्या शक्य होतात असं नाही. कॉन्टेक्स्ट बदलला. कॉन्टेक्स्ट बदलला. आणि आत्ता तर आपण औद्योगिक समाजातनंही पुढे झालो. हो. आता पोस्ट इंडस्ट्रियल सोसायटी किंवा हम्म. फायनान्स कॅपिटलच्या काळातली हम्म. समाज असं जिथं हम्म. म्हणतो, जिथं आपली रोजगाराचं स्वरूप बदललेलं आहे, आपलं टेक्नॉलॉजीनी खूपच टेक्नॉलॉजीनी आपलं जगणं बदललेलं आहे. त्यानुसार आपल्या ह्या सामाजिक संस्था आणि व्यक्ती म्हणून असलेल्या आपल्या ह्या संस्थांकडनं आपल्याला अपेक्षा आणि त्यांच्याबरोबर असलेला नातेसंबंध, या सगळ्या गोष्टी अशा हम्म. बदलत जाणं वाव. हे जगण्याचा भागच आहे. म्हणजे तुम्ही मला म्हणालात ना, ते खूप इंटरेस्टिंग वाटते की बदलत जाणं म्हणजे चेंज हम्म. हा कॉन्सेप्ट. आणि काही झालं तरी समाज हा एका पॉइंटला थांबत नाही. हो. थांबला तरी तो बदलतो. म्हणजे आपण हो. फॉर एक्झाम्पल 2019-20ला आपण कोविडमुळे तसे काय म्हणतात त्याला, ट्रान्सपोर्टेशन थांबलं, आपण घरीच थांबलो तरी समाज म्हणून बदललाच. आणि हम्म. रादर खूप जास्त बदलला समाज म्हणून. 19 नंतर म्हणजे जाणवणार डिस्टिंक्टिव्ह बदल आहे की 23 मार्च नंतर भारतात झालेला चेंज हा मला हे वेगळाच. खूप इंटरेस्टिंग वाटतं, कारण आपण ज्या सोसायटी बद्दल बोलतो ना, त्यावेळेस त्या डिफाईन्ड कॉन्स्ट्रक्ट बद्दलच बोलतो, की हे समाजमान्य नाही किंवा ना हे असे कपडे घातलेले आम्हाला चालत नाही, म्हणजे लोकांच्या दृष्टीने. पण आपण ह्याच्याकडे बघतच नाही की हे इट इज गोइंग टू इव्हॉल्व्ह आणि इट इज गोइंग टू चेंज. इट कीप्स इव्हॉल्विंग. म्हणजे ते त्याच्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इट आहे. विल चेंज. अगदी हे जे म्हणजे आहे. अगदी तू तर कपड्याचं उदाहरण दिलंस म्हणून, की याच पुण्यामध्ये काही दशकांपूर्वी सकाष्ट की विकाष्ट असा वाद झालेला होता. हा. म्हणजे हल्लीच्या मॉडर्न मुली नऊवारी साडी नेसत नाहीत, तर त्या हा. गोल साडी नेसतात म्हणून सुद्धा त्याला विरोध करणारे किंवा त्याच्यावर टीका करणारे असे लोक होते. म्हणजे जी साडी आज आपण ऑकेजनली नेसतो, म्हणजे आजच्या पिढीतली सहावारी, हा. मंडळी तरी सहावारी साडी जी आहे ती Festive काही वगैरे. फेस्टिव्ह हे किंवा काहीतरी साडी डे असेल तर नेसली जाणारी जी गोष्ट आहे, जी मे बी आणखी एक 30 वर्षापूर्वीच्या ह्याच्यामध्ये जास्त रोज नेसली जात होती. पण ती सुद्धा जेव्हा 70 वर्षापूर्वी नेसण्याला सुरुवात झाली, तेव्हा हे काय थिल्लरपणा, हो. हे काय नऊवारी साडी सोडून म्हणजे तुम्ही गोल साडी कशी नेसताय. आणि आज आपली नऊवारी साडी ही फक्त ट्रॅडिशनल डेला हो. राहिलेली. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा ऍक्सेप्ट होणं, हम्म. नॉर्मलाइज होणं हम्म. आणि त्या बदलत जाणं. म्हणजे हा जो पुन्हा एक भाग आहे ना, की आमच्या वेळेला असं होतं, पण ते तेव्हा जे होतं ते तुमच्या आधीच्या पिढीला सुद्धा वाटत होतं की हे काय आहे. हो. कारण त्या म्हणजे जे आत्ता मे बी आपले आजोबा वगैरे असतील, ती जेव्हा तरुण मंडळी होती, तेव्हा त्यांच्या आजोबांना असंच वाटत हो, होतं की हे काय थिल्लरपणा, आमच्या वेळेसारखं नाही राहिलं हे. हो. जेव्हा हे प्रोसेस म्हणतोय आपण, चेंज म्हणतोय, बदल म्हणतोय, तेव्हा काय काय घटक त्याला कारणीभूत असू शकतात, काय काय हम्म. घटक कारणीभूत आहेत. तुम्ही आता मगाशी म्हणालात की शेतीप्रधान संस्कृती होती तेव्हा, किंवा त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन असेल, किंवा आता IT मुळे झालेलं चेंज आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी एक डिफायनिंग पार्ट आहे. आणि टेक्नॉलॉजी म्हणतोय म्हणजे मी फक्त IT नाही म्हणत, इन जनरलच. म्हणजे चाकाचा शोध ही एक टेक्नॉलॉजीच होती त्या म्हणजे काळात. माणसाला पूरक अशा सगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी. अगदी चाकाचा शोध किंवा आपण अगदी आगीचा शोध हां. सुद्धा हो. म्हटलं, हो. शेतीचा शोध, की माणूस सेटल झाला ना. हंटिंग स्टेजमधनं माणूस एका ठिकाणी स्थिरावण्यासाठी तुम्हाला असं तंत्रज्ञान सापडलं की ज्याच्यातनं तुम्हाला कळलं की बी पेरलं की ते उगवून त्याची शेती होते, किंवा काय खाण्याजोगं आहे आणि काय नाही. आणि जर आपल्याला खाणं एका ठिकाणी उपलब्ध होत असेल तर या ठिकाणून त्या ठिकाणी शिकारी करत फिरण्याची गरज नाही, ह्याची जाणीव माणसाला होणं, तो एका ठिकाणी सेटल होणं. आपण अगदी अलीकडच्या गेल्या एक साधारण 3-4 शतकांचा जरी विचार केला तरी आपल्याला असं लक्षात येईल की जशा पद्धतीने तंत्रज्ञान बदलत गेलं, म्हणजे साधारण आपण असं म्हणतो की आधुनिक काळामध्ये वेगवेगळे जे शोध लागले, वाफेच्या इंजिनाचा शोध असेल, हम्म. यंत्र नावाची जी गोष्ट आली वाफेच्या
एनर्जीवरती चालणारी या यंत्र आली आणि त्यातनी जे काही सगळं रेव्होल्युशनलाइज झालं. जे उत्पादन हाताने होत होतं ते यंत्राने व्हायला लागल्यानंतर जे उत्पादनाचं प्रमाण हम्म. वाढलं मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः युरोपामध्ये आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं की उत्पादन इतकं जास्त झालं की त्यांच्या बाजारपेठा कमी पडायला पडायला लागल्या लागल्या आणि म्हणून त्यांना नव्या बाजारपेठा बाजारपेठांना. हो. शोधण्याची गरज पडली. जेव्हा त्यांनी वेगवेगळ्या बाजारपेठा शोधल्या आणि मग त्या बाजारपेठा त्यांनी ताब्यात घेतल्या, तिथली जी काही स्थानिक उत्पादनाची व्यवस्था होती ती संपुष्टात संपुष्टात आणली. आणली, जाणीवपूर्वक त्यांनी आणली, त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि हे भारताचं आपल्याला इमिजिएट म्हणून म्हणून माहिती, पण हे जगभरात झालं. हम्म. म्हणजे हे आफ्रिका खंडामध्ये झालं, हे लॅटिन साऊथ अमेरिकामध्ये हो. झालं, सगळी कडे ह्या गोष्टी ज्या झाल्या. याच्याबरोबर आपलीही नव्या तंत्रज्ञानाशी ओळख झाली. म्हणजे आपलं जे तंत्रज्ञान होतं ते तोडलं मोडलं काय जे केलं दाबून टाकलं किंवा त्याचा वापर हे केला असेल. पण नव्या तंत्रज्ञानाशी की आपल्याकडे पण मोठे मोठे कारखाने आले. हम्म. आता कारखाने ज्या वेळेला आले त्यावेळेला एकूण उत्पादनाची पद्धत पण बदलली. ओके. पण हा एक मोठा तांत्रिक बदल आहे आणि हा तांत्रिक बदल झाल्यामुळे ज्या पद्धतीने समाज बदलला की हे तंत्रज्ञान आल्यामुळे मोठे कारखाने आले. मोठ्या कारखान्यामध्ये एका छताखाली काम करणारे कामगार आले. हे कामगार कुठून आले तर ते शेतीवरती जे सरप्लस झालेले होते ते गावं सोडून शहरांमध्ये यायला सुरुवात झाली. आता त्यातही जसं टेक्नॉलॉजी आणखी आणखी बदलत गेली, अधिकाधिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जशी येत गेली, तसं उत्पादनाचं स्वरूप पण पूर्णपणे बदललेलं हे आपल्याला दिसतं. ज्या वेळेला हे उत्पादन प्रक्रियाच बदलते, तंत्रज्ञान बदललं आणि मग उत्पादनाची पद्धती बदलली, प्रक्रिया बदलली. त्याच्यानुसार माणसाचा जो रोल आहे या सगळ्या प्रोसेसमधला, तो रोल पण बदलत जातो. आणि तो जसा बदलत जातो तसं मग माणूस जे काही जगतोय तो ज्या पद्धतीने दुसऱ्या माणसाशी जोडला जातो, डिपेंडन्सी पण चेंज केली. डिपेंडन्सी बदलली, त्याचं दुसऱ्या माणसाबरोबरचं नातं बदललं, त्याचं समूहाबद्दल बरोबरचं नातं बदललं. समूहाची त्याची गरज नाही संपली, बरोबर. पण तरी सुद्धा त्याचं समूहाबरोबरचं नातं बदललं आणि त्यानुसार आपल्याला ज्या पद्धतीच्या सामाजिक संस्था त्यांनी उभारलेल्या होत्या त्याच्यातही आमूलाग्र बदल झालेला दिसतो. म्हणजे आपण जर जॉईंट फॅमिलीकडनं न्यूक्लिअर फॅमिलीकडे आलेलो असू की जिथं आई वडील आणि त्यांची 2 मुलं किंवा पुढच्या टप्प्यावरती 1 मूल अशा पातळीपर्यंत आलेलो असू, तर आत्ता आपल्याला लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मधल्या फॅमिलीज पण दिसतात. हो. आणि लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप हे फक्त कपल्स अशा ह्याच्यामध्ये नाही, म्हणजे फॅमिली म्हणून. फॅमिली सुद्धा. हो. एक मूल एका ठिकाणी शिकते, दुसरं मूल दुसऱ्या ठिकाणी शिकते, आई एका ठिकाणी नोकरी करते, वडील एका, अशा सुद्धा अजूनही ते खूप मोठ्या प्रमाणात नसेल, हो. पण हे आता एक्सेप्शन राहिलं नाही. हे आपल्याला या पद्धतीची ही अरेंजमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत त्याला असताना कारणीभूत पण टेक्नॉलॉजी आहे नाही, कारण कनेक्ट राहतोय आपला फोन. कनेक्ट राहतो आपण. म्हणजे हे आपण पाहतो की व्हॉट्सअपवरचे व्हिडिओ कॉल्स असतील, हो. हे किती इझिली केले जातात. म्हणजे अगदी आपण हो. रस्त्यावरती जाताना कामवाल्या बायका असतील, भाजीवाल्या बायका असतील, ज्यांचं शिक्षण झालेलं असेल किंवा नसेल, कोणीही ते तंत्रज्ञान वापरतं हो. आणि दुसऱ्या शहरामध्ये लांब कुठेतरी असलेल्या ह्याच्याशी व्हिडिओ कॉलवरती एका बाजूला ती भाजी विकते आणि दुसऱ्या बाजूला ती बोलते. हे इतकं कॉमन दृश्य झालेलं आहे की हा जो कनेक्ट निर्माण करण्यासाठी जे तंत्रज्ञान जे उपलब्ध, म्हणजे हे पूर्वी फक्त त्या जादूच्या गोष्टीतच असायचं ना, की तो त्या जादूच्या गोळ्यात असं टाकायचं आणि मग त्याला कुठेतरी दिसायचं की हो. लांब ठिकाणी काय चाललंय. ते ही जी आपल्याला जादू वाटत होती ते आता इतकं इझिली आपल्या हातामध्ये आहे आणि त्यांनी मग ते कनेक्ट होण्याचं जे काही स्वरूप आहे तेही बदललंय आणि ते आणखी बदलणार आहे. म्हणजे आज आपण इमॅजिन करू शकत नाही अशा गोष्टी असणार आहेत 10 वर्षात, 15 वर्षात, 50 वर्षात. वाव. समाज बदललेला आहे आणि तो बदलत राहणार आहे. बापरे. किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला हो, तर- म्हणजे डायरेक्ट चाकाच्या शोधापासून माणूस फोन मोबाईल पर्यंत. आणि मला अजून हेही विचारायचं आहे की काय गोष्टींमुळे, म्हणजे असं काही असतं का की हा चांगला समाज किंवा हा वाईट समाज, म्हणजे कारण ते 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 असतं ना रे. कारण प्रत्येक वेळेस आपण ते बघतो की डॉमिनन्स असतो एखाद्या विशिष्ट क्लासचा, ज्याच्यामध्ये काही पण फॅक्टर्स असू शकतात, आणि सतत एक परसेप्शन वाईज एव्हरीबडी इज बॉदर्ड की हा एक असा इनविजिबल समाज आहे आणि त्याच्यासोबत मॅचअप करायचं आहे वगैरे वगैरे, आणि वी आर बॉदर्ड अबाउट दॅट एंटिटी. तर एकतर इन द फर्स्ट प्लेस त्याची गरज आहे का माणसाला, म्हणजे
तेवढी महत्वाची एंटिटी आहे का टू केअर अबाउट? कारण अल्टिमेटली आता पण आपण त्या मोबाईलच्या उदाहरणातून बघितलं की आपण एक्सपांड होतोय, पण वी आर स्टील युझिंग दॅट डिव्हाइस, दॅट टेक्नॉलॉजी टू स्टे कनेक्टेड. तर त्याची गरज आहे का असं? म्हणजे स्टे कनेक्टेड असण्याची का एकूणच एक समाज आणि त्याचा समाजासारखं भाग. भाग हा होणं. हा समाजाला आपले सगळे सदस्य आहेत ते सदस्य म्हणून काहीतरी एक ठराविक मूल्य किंवा काही प्रॅक्टिसेस हे त्यांनी ॲक्सेप्ट करावे आणि ते जगण्याचा भाग म्हणून त्यांनी अंगी बाळगावेत. अशा पद्धतीची गरज ही वाटते. म्हणजे ही खूप नॅचरल भाग आहे. कारण एक सेन्स ऑफ कम्युनिटी, सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस हे कशातनं येतं? तर काहीतरी साधर्म्य आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं, की शेवटी नुसती ही गर्दी नाही आहे. त्याच्यात काहीतरी एक फॅक्टर आहे त्यांना बांधणारा. आणि त्याच्यासाठी म्हणून प्रत्येक समाजामध्ये ह्या अनौपचारिक म्हणजे असं काही नाही, की कुठेतरी असं एक बसून फॉर्मली असा सिलॅबस तयार केला आहे किंवा ह्या व्हॅल्यूज आहेत आणि या व्हॅल्यूज आता ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. पण समाजातल्या ज्या आपण मगाशी म्हटलं वेगवेगळ्या संस्था आहेत, कुटुंब संस्थेपासून ते इतर वेगवेगळ्या संस्था, हे त्यांची जी काही व्हॅल्यूज आहेत, त्यांची जी काही प्रॅक्टिसेस आहेत, त्या पुढच्या जनरेशनकडे पोचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न हा चाललेला असतो. हा प्रत्येक ह्याच्यामध्ये असतो. जे आपण घरामध्येही बघतो, की आपल्याकडे असं चालत नाही बरं का. हं. असं जे आहे किंवा जे खूप पुरुषसत्ताक पद्धतीचं आहे, पण जे असं म्हटलं की म्हणजे वुमन इज नॉट बॉर्न, शी बिकम्स अ वुमन. कारण तिला सांगितलं जातं की बाई म्हणून तू असं असं हा. वागलं पाहिजेस, म्हणजे किती दणदण पावलं टाकत चालते, जरा नाजूकपणा नाही हं वगैरे. हे हे काय तुम्ही घडवता. पण इथं मुद्दा असा आहे की फिजिकल आपलं काहीतरी एक एक्झिस्टन्स आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण व्यक्ती असं म्हणतो, तेव्हा आपला युनिकनेस आपल्याला सांगायचा असतो. म्हणजे एका पातळीवरती आपण सगळे सारखे आहोत, पण त्याच वेळेला व्यक्ती म्हणून आपण काहीतरी स्पेशल आहोत. आता हे जे स्पेशल आपलं असणं आहे, ते आपल्याला कळतंच प्रत्येक वेळेला असं नाही. आपल्याला समूह ते कळवू देतोच असं नाही. बरेचदा समूहाची अशी गरज असते, की आपण इतरांसारखेच असावेत. त्याच्यासाठी तर हे सामाजिकरण होतं, हो. की असं-असं वागलं पाहिजे अमुक-तमुक. हा. आणि इथं मग पेच असा येतो, की व्यक्ती म्हणून माझं जे काही अस्तित्व आहे, व्यक्ती म्हणून माझं जे स्पेशल असणं आहे, मला तेही जपायचंय. पण मला त्या समूहाचाही भाग म्हणून जगायचंय. कारण सगळ्याच गोष्टी मला व्यक्ती म्हणून माझी ती पूर्तता होते असं नाही. मला इतरांशी कनेक्टेड असणं ही पण माझी निकड आहे. मग ही निकड भागवताना हे कसं साधायचं? आता हे जे पेच आहेत, हे पेच सोडवण्याची प्रत्येक समाजाची म्हणून काही ना काही एक पद्धत असते. अच्छा, ती पण असते. ती इव्हॉल्व होते. ओके. अ, व्यक्ती म्हणून स्वतंत्रपण जपलं जाणं, हा विचार पुष्कळ प्रमाणामध्ये आधुनिक आहे. ओके. आणि हा पुष्कळ प्रमाणामध्ये युरोपीय आधुनिकतेशी कनेक्टेड असा आहे. म्हणजे पोस्ट रेनेसान्स. पोस्ट रेनेसॉन्स हा एक भाग आहे. आणि त्याला मला आता अर्थ कळाला त्याचा. हो. नाही तर मला अर्थच नव्हता कळत. सॉरी. आणि त्याचा दुसरा पुन्हा भाग असा, की कुठेतरी हेही आपण जे मगाशी टेक्नॉलॉजिकल बदलांबद्दल बोलत होतो, त्याच्याशी कनेक्टेड आहे. ओके. कारण इथं ज्या प्रमाणामध्ये शहरीकरण होतं आणि जिथं आपण छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये जगायला लागतो, तिथंच ती इंडिव्हिज्युअल म्हणून आपण कोणीतरी आहोत, याचा शोध घेण्यासाठीची भौतिक परिस्थितीही बदललेली असते. किंवा गरजही निर्माण होते मे बी. गरज त्यातनं निर्माण म्हणजे कसं आहे, की जितकं आपण एक कम्युनिटीशी क्लोज आहोत, कम्युनिटीचा भाग म्हणून जगतोय, तितकं तो आत्मशोध घेण्याचा अवकाश सुद्धा मिळणं मिळत नाही. म्हणजे कमीच होत जातं. हो. म्हणजे ॲज अ व्यक्ती म्हणून जेव्हा माझ्या काही पर्सनल ट्रेट्सवरती आक्रमण होतं, म्हणजे ते आर्थिक असो, माझ्या सामाजिक असो, म्हणजे कल्चरल आयडेंटिटी असो, ह्याच्यावरती आक्रमण झालं की मी मग सोसायटीची चादर ओढतो का? ऑनेस्टली म्हणजे ते हां. सेफगार्ड करण्यासाठी आपला हां, सोसायटी म्हणजे मला जेव्हा मला भीती वाटायला लागते की माझं अर्थार्जनाचं साधन हलणार आहे, तेव्हा मग मला समाज दिसायला लागतो आणि मग मी समाज ओढतो, असं होतं का? बरेचदा असं होतं, की आपण आपल्यासारखंच इतर कुणाचं म्हणजे जर माझ्यावरती काहीतरी आक्रमण झालेलं असेल, तर
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण समूह म्हणजे इथं एकदम आपण समाज म्हणून मोठ्या आयडेंटिटीपर्यंत जाऊ असं नाही. हम्म. पण एक गट म्हणून त्या स्वरूपामध्ये माझ्यासारखंच दुसऱ्या कुणाचं तरी हम्म. कुणाच्या तरी हितसंबंधांवर आक्रमण झालंय हा. का, हम्म. हे नकळत आपण टिपत असतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण जर दिलं की मुंबईसारख्या हा. ठिकाणी मी समजा एका पर्टिक्युलर लोकलनी जाते, म्हणजे हा. बोरिवलीमध्ये समजा मी आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी लोकल आज प्लॅटफॉर्म नंबर 8 वरती येईल हम्म. अशी अनाउन्समेंट झाली आणि मला धावत जाऊन वरती हा. चढून मी त्या प्लॅटफॉर्मवर पोहोचेपर्यंत ती लोकल गेली. आता हा माझा एक काहीतरी प्रश्न त्यातनं निर्माण झाला ना, की ती लोकल चुकली, मग ऑफिसमध्ये लेट हो. मार्क लागणार. आता इथं काय होतं, की जे माझ्यासारखेच इतर त्या हम्म. लोकलमधले सहप्रवासी आहेत, ते एकदम त्यांच्याबरोबर माझा गट फॉर्म होतो. हम्म. मे बी एकच हम्म. दिवस असं झालं तर मी तो गट फॉर्म नाही करणार. पण रिपीटेडली 9-14ची लोकल आयत्या वेळेला इकडच्या तिकडच्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट होते. हे झाल्यानंतर प्रवाशांचा गट फॉर्म होतो. कारण मला कळतं, की माझ्यासारखंच ह्याचाही प्रॉब्लेम आहे, ह्याचाही प्रॉब्लेम आहे, आणखी 15 जणांचा, 100 जणांचा त्या लोकलनी जाणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि मग तिथं मी गट म्हणून ऑपरेट व्हायला लागते हम्म. आणि मग मी माझे हितसंबंध जपण्यासाठी म्हणून असर्ट करते. मग मी काय करेन तिथं धरणं, म्हणजे आपण पाहिलं वेगवेगळं धरणं धरलं जातं किंवा काहीतरी निवेदन दिलं जातं किंवा वेगवेगळ्या गोष्टी ह्या घडतात. हम्म. पण आता हे जे गट आहेत हे काही कायम राहत नाहीत. म्हणजे हम्म. ते इमिजिएट प्रश्नासाठी ते येतात एकत्र आणि ते असे हा. डिस्पर्स होतात परत. लाट हे व्हावी तशी ती हम्म. डिस्पर्स पण ते होऊन जातात. पण ह्याच्या व्यतिरिक्त इतर जे जास्त प्रदीर्घ अशा स्वरूपाचे जे हम्म. हितसंबंध आहेत, की जे माझे विद्यार्थी म्हणून असतील काही हितसंबंध, माझे कामगार हम्म. म्हणून हितसंबंध असतील, शेतकरी म्हणून असतील, स्त्रिया म्हणून असतील किंवा इतर काहीही माझ्या ओळखीच्या अंगाने किंवा माझ्या अस्तित्वाच्या अंगाने जे प्रश्न निर्माण होतात, त्याच्या अंगाने जे जास्त दीर्घकालीन, की ज्याच्यावरती काहीतरी धोरण आली पाहिजे, त्याच्यामध्ये हम्म. व्यापक समाजात बदल झाले पाहिजेत, अशी जिथं गरज असते तिथं जास्त कायमस्वरूपी असे गट हे निर्माण होतात हम्म. आणि मग गट एकमेकांशी इंटरॅक्ट करतात. म्हणजे शहरी मध्यमवर्गीय म्हणून मला स्वस्त भाज्या ही माझी गरज असेल, हम्म. पण ग्रामीण भागातला शेतकरी म्हणून माझ्या शेतीमालाला योग्य भाव. किंमत मिळावी हे माझं बरोबर. हितसंबंध आहे. आता हे एकमेकाशी क्लॅश होतात कारण हम्म. एक्झॅक्टली हो. अपोजिट असू हो. शकतात. मग ह्या दोन्हीचं निगोसिएशन करून ॲडजस्टमेंट करून की ह्यांना योग्य रास्त भावात भाजी मिळाली पाहिजे आणि त्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे त्यांच्या शेतीमाल, हे निगोसिएशन करण्याचं काम हे राज्यसंस्थेकडे येतं आणि असे अनेक हितसंबंध समाजामध्ये आहेत, अनेक गट निर्माण होतात. तेही पुन्हा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कालानुरूप नव्या नव्या पद्धतीचे हितसंबंध आणि नवे नवे गट येतात आणि ते सॉर्ट करण्यासाठी, ते एकमेकांशी त्याचं ॲडजस्टमेंट करण्यासाठी म्हणून एखाद्या तटस्थ अशा यंत्रणेची गरज जेव्हा माणसाला जाणवते, हम्म. त्यातनं तो आणखी एक सामाजिक संस्था निर्माण करतो, ती म्हणजे राज्यसंस्था. हो. वाव. म्हणजे सोसायटीज विदिन सोसायटी जे आहे हा. ते मॉनिटर करण्यासाठी, ते मॅनेज करण्यासाठी सर्वमान्य अशी एक संस्था उभी राहते जी हे सगळं मॉनिटर करेल, विच विल हॅव हायर ऑथॉरिटी ऑफ टेकिंग डिसिजन्स एक्झॅक्टली. अँड हायर ऑथॉरिटी ऑफ एक्सेप्टन्स आणि मग त्यातनं ते ऑपरेट करेल इज आपल्या राज्यसंस्था. म्हणजे किती लक्षात येतं की आता बोलता बोलता लक्षात आलं की एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, सर माणूस होता इथे, हा व्यक्ती म्हणून आपण किती वेगवेगळ्या कम्युनिटीजचा पार्ट आहोत हम्म. आणि त्या सगळ्या कम्युनिटीजमध्ये 2 कम्युनिटीज कॉन्फ्लिक्टिंग असू शकतात. त्याच्यावर हे व्हावं म्हणून एक सगळ्या कम्युनिटीजनी मिळून सर्वमान्य अशी एक संस्था तयार होते. दॅट इज Yeah. आता पुन्हा गंमत अशी आहे की टेक्निकली हाच म्हणजे राज्यसंस्थेच्या निर्मितीमागचा प्रोसेसचा भाग हाच आहे हो. की आपल्याला एक असे काहीतरी यंत्रणा हवी आहे की जिचे स्वतःचे काही हितसंबंध नसतील हम्म. आणि जी सगळ्यांना मान्य असेल. मान्य असेल आणि तिच्याकडे अशी एक सत्ता असेल की जे सगळ्या सत्तांच्या वरची सत्ता असेल. हम्म. आणि सगळ्या सत्तांच्या असं ज्या म्हणतो आणि ज्या पद्धतीचं एव्होल्युशन झालेलं आहे ओव्हर द पिरियड ते पाहिलं तर मग ती धर्मसंस्था असेल, ती जाती संस्था असेल, ती कुटुंब संस्था असेल, या सगळ्यांच्या वरती वरती. असलेली सत्ता जिच्याकडे आहे ती राज्यसंस्था. म्हणजे
कुटुंब संस्था रेग्युलेट करू शकते की नाही, तर करू शकते. हो. कधीतरी फटके देतात आईवडील, म्हणजे एक प्रकारचा व्हायलन्स आहे. हो. जो पण तो किती करू शकतात हे हम्म. कोण ठरवतं? तर ती राज्यसंस्था ठरवते. म्हणजे माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, मी जीव घेऊन नाही तर काय करेन, असं नाही चालणार. हम्म. किंवा त्यांचं सुद्धा स्वातंत्र्य आहे, त्यांचं व्यक्ती म्हणून काहीतरी हे कोण ठरवणार? तर ते राज्यसंस्था ठरवणार. हे आपण ॲक्सेप्ट केलं, त्यातनं ती राज्यसंस्था आली. पण पुढे राज्यसंस्थेची जी काही वाटचाल 100-1 वर्षात, 50-1 वर्षात जी झाली, आणि पुन्हा लक्षात घ्या, मी भारतातल्या राज्यसंस्थेबद्दल बोलत हा. नाहीये. मानवी समाजाच्या दृष्टीने जी काही ज्या बरोबर. पद्धतीची राज्यसंस्था गेल्या 300-400-500 वर्षामध्ये आली, तिचा जर प्रवास आपण पाहिला, तर मग ती राज्यसंस्था खरंच दरवेळेला तटस्थपणे वागते का? तिने वागावं अपेक्षा आहे, बरोबर आहे, पण ती दरवेळेला तटस्थपणे वागते का? तर मग त्याच्यातनं असाही विचार पुढे आला, की राज्यसंस्था बहुतेक वेळेला समाजातला जो प्रस्थापित वर्ग आहे त्याच्या बाजूला झुकलेली असते. बायस. मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक साधारणतः असं जाणवतंय, की आपण वेगवेगळ्या समाजाचा भाग असतो का? किंवा आपण वेगवेगळ्या कम्युनिटीजचा भाग असतो का? कारण मी ॲज शार्दूल कदम म्हणून मी पुण्याचा एक नागरिक पण आहे. मी महाराष्ट्रीयन मराठी समाजाचा पण पार्ट आहे. भारतीय समाजाचा पण पार्ट आहे किंवा मी आता अगदीच म्हणायचं पॉडकास्टर कम्युनिटीचाही पार्ट आहे. अशा वेगवेगळ्या आयडेंटिटीज किंवा कम्युनिटीजचा पार्ट असतो का आपण? अगदीच, म्हणजे एका वेळेला आपल्या आणि कुठली आयडेंटिटी, कुठली ओळख ही वरती सरफेसला येईल, तेही बरेचदा कॉन्टेक्स्टवरनं ठरतं. पण आपण असतोच वेगवेगळ्या समूहांचा भाग, आणि आपल्या जशा वेगवेगळ्या ओळखींच्या दृष्टीने जर आपण विचार करायला लागलो, तर ते थोडं कांद्याच्या लेयर्ससारखं असतं, की बरंच एक 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 त्याची जर आपण हा. साल हम्म. काढत गेलो, शेवटी काहीच उरत नाही. तर ते थोडंसं स्पिरिच्युअली जर आपण वाव. बघायचं झालं तर वा. तसं आहे, की आहे, म्हणजे मी स्त्री म्हणून माझं काहीतरी एक अस्तित्व आहे. मी मराठी भाषिक समुदायाचा भाग म्हणून काहीतरी असेल. भारतीय म्हणून माझी एक ओळख असेल. एशियन म्हणून, कारण मी जर परदेशामध्ये गेले तर माझी एक एशियन किंवा साऊथ एशियन अशी एक आयडेंटिटी असेल. कुठल्या संदर्भात कुठली वर येईल आणि कुठल्या आयडेंटिटीच्या अंगाने मी एकमेकांशी बोलेन, असं भाग नाही. पण मी त्या कम्युनिटीचा भाग असते, असूही शकते. पण बेसिकली ती कम्युनिटी म्हणून जी काही आयडेंटिटी आहे, ओळख जी आहे, ती फॉर्म होणं हा सुद्धा एका राजकीय प्रक्रियेचा भाग असतो. ओके. म्हणजे मराठी भाषिक लोक, मराठी भाषा बोलणारे लोक हे जेव्हापासून मराठी नावाची भाषा आकाराला येत गेली तेव्हापासून ते आहेत. पण मराठी माणूस म्हणून माझी जी ओळख मी जेव्हा सांगते, तर ती एक राजकीय ओळख आहे, आणि ती राजकीय ओळख सांगण्याचा इतिहासात तुलनेने नवा आहे. हां. त्याच्या आधी तो माणूस स्वतःची ओळख दुसऱ्याला मराठी म्हणून करून देत होता, असं नाही. आणि याच पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राच्या आतमध्ये सुद्धा ज्या वेगवेगळ्या ओळखी आहेत, आणि अगदी त्याचं सोपं साधं आपल्या आजूबाजूला असलेलं उदाहरण जर बघायचं झालं, तर हल्ली खूप जण त्यांच्या कारच्या मागच्या बाजूला मी अमुक अमुक, मी मुळशीकर, मी काय मराठवाड्याचा, किंवा भाषिक, प्रांतिक, जिल्ह्याची ओळख. ओके, ते आय लव्ह बावधन, आय लव्ह हिंदेवडी सगळीकडं. अगदी आता आय लव्ह एलएमडी चौक पण टाकतील. हो हो. नाही, ते 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 वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या आयडेंटिटीज अशा आपल्या असर्ट करतोय, किंवा दुसऱ्या बाजूनी आपण त्या छोट्या समूहाचा काहीतरी एक भाग आहोत, त्या एका गटाचा भाग आहोत, अशा पद्धतीने आपली ओळख सांगतो. आता गट म्हणून त्याला काही एक आकार आलेला असतोच दरवेळेला, असं नाही. कारण तो आकार त्याच वेळेला येईल जेव्हा तिथं राहणार, म्हणजे मी जर माझ्या एका स्थानिक ओळखीचं असर्शन करत असेन, तर त्या ओळखीच्या अनुषंगाने तिथला समूह हा संघटित झालाय का? तो इतर समूहांशी इंटरॅक्ट करत असताना तो त्या पद्धतीने इंटरॅक्ट करतो का? असर्ट होतो का? असे बरेच प्रश्न आहेत. बरेचदा ह्या गोष्टी सांस्कृतिक अंगानेही जातात. खाण्याच्या ओळखीच्या अंगानेही जातात, की आमच्याकडे हा पदार्थ नाही टाकला जात, किंवा आमच्या भागात एक आमचं तुमचं होऊन आमचं जातं. तुमचं ते आमचं तुमचं खूप वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. खाणं पिणं, हे पेहराव. सामाजिक सुरक्षिततेमुळे होतं का? म्हणजे इज इट पार्ट ऑफ सोशल सिक्युरिटी? म्हणजे हे जे आयडेंटिटीज कॉन्स्टंटली तयार होणं असेल, की म्हणजे बोर्ड लावणं असेल, मागे लिहिणं असेल, कारण का ते लिहिल्यामुळं
एका अननोन व्यक्तीला पण ओके हा माझ्या समाजाचा आहे, हा माझ्या कम्युनिटीचा आहे, असं म्हणून एक वेगळी एक सोशल सिक्युरिटी तयार होते का? सुरक्षिततेच्या गरजेतनं होतं. फक्त त्याला सोशल सिक्युरिटी नकोत म्हणूया हां, आपल्याला. चला. कारण सोशल सिक्युरिटी अर्थ वेगळा. म्हटलं की हां. अर्थ बदलतो. हम्म. पण सुरक्षित म्हणजे माणसामध्ये माणूस हा एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे ना शेवटी, की त्याला एका लेव्हलला व्यक्ती म्हणून त्याची जी काही ओळख आहे, त्याची ऑटोनॉमी त्याला हवी आहे, स्वायत्तता, की मी म्हणून माझं काहीतरी आहे ते. पण त्याचवेळेला त्याला सुरक्षिततेची गरज आहे. म्हणजे आपण फक्त ते जे लहानपणी वाचलेले रॉबिन्सन क्रुसोच्या हं. गोष्टी आहेत तसं बेटावरती सोडून दिलं आणि जग बाबा तुझं, तुझ्या मतानी सगळं जग असं म्हटलं, तर तिथं त्याला एकटंही वाटेल भयंकर, एकाकी वाटेल. हम्म. त्याला सिक्युरिटीची, त्याला कनेक्टेड असण्याची गरजही त्याला तेवढीच वाटते. तर ह्या विरोधाभास आहे याच्यामध्ये, पण त्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये माणूस म्हणून आहेत, की एका लेव्हलला आपल्याला व्यक्ती म्हणून आपली ओळखही हवी आहे, पण आपल्याला दुसऱ्या बाजूनी सुरक्षिततेचीही गरज आहे आणि ती सुरक्षिततेची गरज तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो किंवा ती अनुभवायचा तो प्रयत्न करत असतो. वाव. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, की वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये म्हणजे कोणत्याही धर्माचं देवस्थान असेल, आपल्याला ज्यावेळेला प्रार्थना म्हटली हम्म. जाते तिथली, तर त्याच्यात नाही कसं एकदम सुरक्षित, शांत अशी जी फिलिंग येते. त्याच्यात बेसिकली काय घडत असतं म्हणजे देवाची आराधना होते हा तर भाग झाला. पण ते आपण एकत्र म्हणत असतो. शाळेमध्ये सुद्धा जेव्हा आपण समूह गीत म्हणतो, ते जे एक सेन्स ऑफ बिलॉन्गिंगनेस जो आहे, हा. की इथं हम्म. काहीतरी सम- कनेक्ट आहे, ते एक्सप्रेस होतं. हे अगदी मॅच मध्ये सुद्धा जेव्हा एकत्र येऊन सगळे त्या मिळून क्लबचं सॉन्ग anthem म्हणतात गातात. किंवा आपण अँथम होतं म्हणजे सारे जहाँ से हो. हिंदुस्तान हमारा वगैरे म्हणायला लागतो किंवा त्यांनी एक वेगळंच बरोबर आहे एनर्जीच तयार होते एक. म्हणजे सुरक्षिततेची आहेच आहे गरज आपल्याला, वाटतेच तिन्हीकडं आणि त्या सुरक्षिततेच्या गरजेपोटी माणूस बरेचदा व्यक्ती स्वातंत्र्य पण कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो. ओ कारण वाव, ते व्यक्ती स्वातंत्र्याची किंमत म्हणजे एकाकी पण असू शकतं आणि क्या ते बात आहे. त्याच्यामुळे एकाकीपण जर आपल्याला म्हणजे ते जर हा. सहन होत नाही, ते एकटेपण आपल्याला नको असतं. म्हणून मग माणूस कॉम्प्रोमाइज करतो. गटाच्या ज्या अपेक्षा आहेत, हा. की आपण अगदी मगाशी जे बोलताना म्हटलं ना, की हम्म. सामाजिकरणाच्या प्रक्रियेमधनं किंवा गटाची जी अपेक्षा आहे, की तुम्ही जर आमचे सदस्य आहात, असं-असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे. सो ते माणूस करतो, कारण ते जर नाही केलं, तर खूप मोठी किंमत द्यायला लागते. आपण वगळलं जाण्याची भीती हा. असते, एकटं पडण्याची भीती असते. हम्म. आणि म्हणून माणूस ते ॲक्सेप्टही करतो. तर हा एक असं टेन्शन आहे, की मला माझं स्वातंत्र्य तर जपायचं आहे, माझी स्वतंत्र ओळख तर ठेवायची आहे, मला स्वायत्तता तर हवी आहे, पण त्याची किंमत फार मोठी आहे. मग ती मी द्यायला तयार होतेच असं नाही. ते कसं माणूस रिझॉल्व्ह करेल हे बरेचदा व्यक्ती-व्यक्तीवरती मग ते अवलंबून. हम्म. मला अजून एक विचारायचं होतं की ह्या सगळ्यामध्ये कुठे प्राईड आणि हेट या दोन भावना येतात कारण दोन्ही खरं तर टोकाच्या आहेत की मी एखाद्या समूहाचा भाग आहे म्हणून त्याच्याबद्दल वाटणारं प्राईड आणि त्याच्यासाठी मग काय मी देंडरॉ पिटून म्हणजे अगेन हा परत ते व्यक्ती केंद्रित आणि व्यक्तीपेक्षा वेगळी जी आयडेंटिटी समाज म्हणून मी स्वीकारतो ती आता हावी झालेली आहे या दोन्ही केसेसमध्ये. इथे माझ्यासाठी ही सोसायटीचा भाग म्हणणं इतकं महत्वाचं आहे की आय एम प्राऊड ऑफ दॅट पार्ट ऑफ दॅट कम्युनिटी आणि आणि इन दॅट मग आय हेट अदर कम्युनिटीज हं. किंवा अदर हे तर ते कसं नेव्हिगेट होतं आणि ते कसं असतं म्हणजे. हे पुन्हा कसं आहे माहिती आहे, की कोणतीही भावना अति प्रमाणात व्यक्त होणं, त्याचंच हे एक सामाजिक पातळीवरचं रूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. हम्म. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्या समाजामध्ये चांगली असेल, तर त्याचा अभिमान बाळगणं, त्याची प्राईड वाटणं, हे स्वाभाविक आहे आणि ते त्याच्यात काहीच वावगं नाही हम्म. म्हणजे. पण आमच्यात ते आहे म्हणून आम्ही सुपिरियर आहोत. हम्म. आम्हीच सुपिरियर आहोत. तुम्ही तर आमच्यापेक्षा फारच खालचे आहात. हम्म. हे जसं वाढत जातं, त्याच्यामध्ये दुसऱ्याला कमी लेखणं, पुढे जाऊन दुसऱ्याचा तिरस्कार करणं, या गोष्टी ह्या बरेचदा मॅन्युफॅक्चर्डही असतात. हम्म. राजकीय हित साधण्यासाठी असू शकतात किंवा वेगवेगळ्या कारणांनी त्या समाजामध्ये त्या निर्माणही होतात. तर उदाहरण द्यायचं झालं तर मगाशी मी म्हटलं तसं भारतामध्ये उत्पादन जे काही हातमागावरती होत होतं आणि जगाच्या बाजारपेठेत आपला एवढा मोठा शेअर होता वगैरे वगैरे. पण आपल्याला कधीही दुसऱ्या समाजाला ताब्यात घेण्याची गरज नाही वाटली. म्हणजे जो हम्म. वसाहतवाद आला
जे हां. कलोनायझेशन त्या समाजांनी इतर समाजांचं केलं, तसं नाही केलं. म्हणजे आपण आपलं आर्थिक हित जपलं. आपल्याकडे सोन्याचा दूर निघत होता म्हणजे सुबत्ता होती. म्हणजे म्हणायची पद्धत झाली तरी सुबत्ता होती आपल्याकडे. पण ती सुबत्ता जागतिक व्यापारातनं जरी आली असली, तरी आपण त्याच्यासाठी दुसऱ्या समाजाला आपले गुलाम केलं नाही. मग आता हं, हा आपला चांगला भाग आहे. पण हा चांगला भाग सांगत असताना दुसऱ्या समाजातही वेगळं काहीतरी चांगलं झालेलं असू शकतं ना. हं. हे आपण ॲक्सेप्ट करायला तयार आहोत का? म्हणजे हां. पुन्हा मगाशी म्हटलं तसं तो बर्ड्स आय व्ह्यूचा भाग आहे. वरूनचं बघितलं. प्रत्येक समाजामधनं काहीतरी भलं, काहीतरी बुरं. आपल्याही समाजामध्ये काही सगळं चांगलं नव्हतं. जातीव्यवस्था, ज्या पद्धतीने स्त्रियांना वागवलं हो. जात होतं. तर हे दोष होतेच ना. ते दोष दुरुस्त करून आपण आणखी चांगले होऊ शकतो. पण आमच्याकडे कधीच काही वाईट नव्हतं. हा मग काय होतो, हा प्राईडचा एक त्याला खोटा अहंकारी आहे हो. आणि इगोच आहे हा. इगोच आहे म्हणजे तो आणि त्यातनं काही साध्य होत नाही. कारण हे म्हणण्यातनं कोणाचे हितसंबंध जपले जातात. तर ज्यांना त्या चालीरीती, तिथल्या वाईट गोष्टींची तोशिष पडत नाही, ज्यांना त्रास होत नाही, ते आवडला शब्द. म्हणणं अफोर्ड करू शकतात. पण हे जे दबले जातायत, जे हं. फरफट ज्यांची होतीये, ज्यांना माणूसपण नाकारलं जातंय ह्या प्रोसेसमध्ये, ते कसं काय ऐकून घेतील? का त्यांनी ऐकून घ्यावं? हं, हं. आणि हे सगळं रेग्युलेट करण्यासाठी ती हं. राज्यसंस्था आहे. एक्झॅक्टली. जे हे जे ताण निर्माण होतात, की हं. व्यक्ती म्हणून त्याचं हित जपलं पाहिजे, त्याचे हक्क जपले पाहिजेत, पण त्याच वेळेला ह्या सगळ्या व्यक्तींपासनं बनलेला जो समाज आहे, जो समूह आहे, तोही टिकला पाहिजे. तिथंही एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्या समाजाची म्हणून वाटचाल ही एका प्रगतीच्या दिशेने अशी झाली पाहिजे. हे करण्यासाठीची यंत्रणा म्हणून जे येतं, ती राज्यसंस्था. मला वाटतं हा खूप एक छान एका पॉइंटवर आत्ता आपण की जिथे आपण पुढच्या एपिसोडला सुरुवात करू शकतो. तर हे एंटायर कॉन्व्हर्सेशन किंवा एंटायर डिस्कशनचा प्रयत्नच हा होता की आता आपण नागरिकशास्त्र नावाने नवीन चॅनल सुरू करतो आहोत जिथे व्यक्ती म्हणून एक समाजाचा घटक म्हणून आपण जे सगळे आत्ता या एपिसोडमध्ये डिस्कस केलं की किती महत्त्वाचं आहे हं. या राज्यसंस्था समजून घेणं आणि त्याच्यासाठी समाज म्हणून समजून घेणं आणि त्यात आपणही काय स्टँड करतो त्या समाजाचा भाग म्हणून हे समजून घेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठीचं हे कॉन्व्हर्सेशन होतं. तर आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखीनही या इन डेप्थ कॉन्व्हर्सेशन्स करणार आहोत आणि नागरिकशास्त्रामध्ये आपण व्यक्ती म्हणून, समाजाचा घटक म्हणून, भाग म्हणून, तिथला नागरिक म्हणून आपल्या काय जबाबदारी आहेत, आपल्या काय समाजाकडनं अपेक्षा आहेत, आपल्या समाजाकडनं काय अपेक्षा आहेत, त्या राज्यसंस्थेकडनं काय अपेक्षा आहेत आणि आपली काही कर्तव्य आहेत आणि आपले काही हक्क आहेत. आणि काही हक्क आहेत. या सगळ्याबद्दलची चर्चा व्हावी, ज्यामध्ये कुठेही राजकारण न आणता हं. प्युअरली नागरिकशास्त्र आणि सिव्हिक्स आणि या पद्धतीनं नागरिकांच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील, त्याच्याबद्दलची चर्चा व्हावी यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. तर त्यासाठीचा हा पहिला एपिसोड होता, जो आत्ता आपण अमुक तमुकवर पाहिला. दुसरा एपिसोड नागरिकशास्त्रावरती रिलीज झालेला आहे. तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही फार मनापासून हे नवीन बाळ आणतो आहोत तुमच्यासमोर नवीन आणि अपत्य आहे आमचं. नवीन अपत्य आहे आणि फार छान वाटतं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही अमुक तमुकच्या सगळ्या गोष्टींना प्रेम देताय, तर त्यातलंच हे पुढचं पाऊल म्हणून हा नागरिकशास्त्र नवीन उपक्रम आपण घेतलेला आहे. तर प्लीज जा नागरिकशास्त्र चॅनलवरती. आणखीन काय पद्धतीनं कॉन्व्हर्सेशन्स तुम्हाला तिथे ऐकायला आवडतील हेही कळवा. आणि येस, थँक सो मच फॉर जॉइनिंग दिस कॉन्व्हर्सेशन आणि अमुक तमुकला सबस्क्राईब केलं असेलच, करालच आणि नागरिकशास्त्रालाही कराल ही अशी अपेक्षा. येस. लो धन्यवाद. बसावा. लो बसावा.